हो. चौथावा अध्याय आहे गीतेचा. तो ज्ञान कर्म संन्यास योग आहे. त्यामध्ये श्रीकृष्ण महाराज आणि अर्जुन यांच्यामध्ये झालेला संवाद आपण बघू. तर 9वा श्लोक आहे. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण महाराज अर्जुना म्हणतात, अर्जुना जन्म कर्म चमे दिवे मेवम योवेति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती सोर्जुन. म्हणजे माझं जन्मकर्म हे दिव्य आहे. जन्मकर्मच मे दिव्य मेवम यवेती तत्वतः, जो तत्वतः जाणतो. माझं दिव्य जन्मकर्म जो माणूस तत्वतः जाणतो, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म, त्याला पुन्हा हे देह सोडून गेल्यानंतर पुन्हा पुनर्जन्म घ्यायची गरज नाही. त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेती सोर्जुन, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. म्हणले आणि ते म्हणले, मग अर्जुन म्हणला, देवा असे लोक काही आले का तुमच्या त्या, म्हणजे तुमचं जन्मकर्म दिव्य जन्मकर्म जाणून घेतलं आणि ते तुमच्या प्राप्तीला आले का? ते म्हणले हो ना अर्जुना. ते म्हणले वित राग भय क्रोधा, म्हणजे वित म्हणजे सोडून देणं, वित म्हणजे सोडून देणे, राग भय म्हणजे आसक्ती, राग म्हणजे आसक्ती, राग भय क्रोध. वित म्हणजे सोडून देणे, आसक्ती भय क्रोध सोडून देऊन मनमया मांसा ते माझ्या आश्रित झाले. म्हणजे सोडून आसक्ती सोडून, राग सोडून, द्वेष सोडून माझे आश्रित झाले. मनमया मांपाश्रिता बहुत ज्ञान तपसा पुता मध्वा. आणि असे अनेक तपस्वी लोक माझ्या भावाला येऊन मिळाले, माझी प्राप्ती त्याला झाली. तर अर्जुन म्हणला, आणि श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना मला जे जसे लोक भासतात मी त्याला तसे भासतो. ते जर मी जर त्याला प्रिय वाटत असेल तर ते मला प्रिय आहे. पण ते जर मला प्रिय, त्याला जर मी प्रिय वाटत नसेल ना, तर मला पण ते प्रिय नाही. पण मी त्याच्याबद्दल उदास राहतो. पण म्हणजे त्याचं भलं नाही करीत आणि वाईट बी नाही करीत. पण जो मला भजतो, ज्याला मी प्रिय आहे, त्याचं मात्र मी योगक्षेमम चलितो. म्हणजे त्याचं रक्षण करतो आणि नाही ते मिळवून देतो, असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. ते म्हणले हे यथामाम प्रपद्यन्ते, जरा मला जसे लोक भजतात तसं मी त्याला भजतो. म्हणजे ते जसे माझ्या संग वागतात तसं मी त्याच्या संग वागतो, असा झाला अर्थ त्याचा. ते जसे माझ्या संग वागतात त्याला मी प्रिय असेल तर मला ते प्रिय आहे. पण त्याला जर मी प्रिय नसेल तर ते मला प्रिय नाही. तर ते हे थमाम प्रपद्यन्ते तास्त दैव भजामम मम वर्तमान वर्तनते मनुष्यापार्थ सर्वस्या. लोक माझ्याच मार्गाचं अनुसरण करतात सर्व. आणि परंतु मग इतकं जरी असून देखील, माझं सगळं माहीत असून देखील लोक हे त्याची आसक्ती सुटतच नाही आणि ते देवतेच्या नादी लागतात. कामशत कर्मनाम सिद्धी इजंत हे देवता, आणि सिद्धीची अपेक्षा करतात. कामशत कर्मनाम सिद्धी, कर्मसिद्धी प्राप्त करण्यासाठी ते देवतेची भक्ती करतात. इजंत हे देवता आणि क्षिप्रमी मानुष्य लोक सिद्धी होती कर्मजा. आणि मनुष्य लोकांमध्ये त्याला ताबडतोब देवतेची सिद्धी मिळून जाते. कारण देवतेची सिद्धी ताबडतोब मिळते. माझं फळ मिळायला थोडं अवघड आहे, थोडं वेळ लागतो. तर मग लोक मला न जाणता, माझं दिव्य जन्म न जाणता ते काय देवतेला भजतात. कामशत कर्मनाम सिद्धी इजंते देवता आणि क्षिप्रमी मानुष्य लोके सिद्धीर्भवती कर्मजा. आणि हे मग कोण, अर्जुन म्हणला, कोण लोक, कोणचा समुदाय तुम्हाला भजतो? ते म्हणले चातुर्वर्ण, चारी वर्णाचे लोक मला भजतात. आणि चातुर्वर्णाचे लोक देखील मला प्रिय आहेत. त्या चातुर्वर्णापैकी जर एखादा शूद्र जरी असेल, शूद्राला जर मी प्रिय असेल तर मला तो प्रिय आहे. ब्राह्मणाला मी प्रिय असेल तरी मला तो प्रिय आहे. परंतु ब्राह्मणाला मी प्रिय नसेल तर मला तो ब्राह्मण प्रिय नाही. तर मी 4 वर्ण तयार केले. ते 4 वर्ण आहेत, ते 4ही वर्ण मला प्रिय आहे. चातुर्वर्ण्यम माया सृष्टम गुण कर्म विभागसा. चातुर्वर्ण्यम माया सृष्टम गुण कर्म विभागसा तस्य कर्तारमपि मां विद्य कर्तारमव्ययम्. मी 4 वर्ण तयार केले. मी त्याचा कर्ता बी आहे आणि अकर्ता बी आहे. कर्ता कोण्या अर्थी आहे? कारण
प्रवृत्तीशिवाय माया करू शकत नाही आणि माझी प्रवृत्ती झाल्यावर माया करते म्हणजे मी करत आहे आणि ते मी केलं नाही फक्त माझी प्रवृत्ती आहे. त्यामुळं मी आकारत आहे. तसे कर्तारमपि मां विद्य कर्तारमयम् आणि नमाम कर्माणि लिंपंती मला कर्मे बांधू शकत नाहीत अर्जुना. नमाम कर्माणि लिंपंती कारण मला कोण्याही कर्माच्या फळाची आसक्ती नाही. नमाम कर्माणि लिंपंती न मे कर्म फलेस्पृहा आणि इतिमामे विजारती कर्मभीर न समर्थित. आणि अर्जुना तू बी जर फळाची अपेक्षा सोडून माझ्यासारखंच वागलास तरी तुला कर्म बांधू शकणार नाही, तुलाच कर्माचं बंधन होणार नाही. आणि ते म्हणले मग अर्जुन म्हणलं मग असे लोकायला काही बंधनातून सुटले का मग जीव लोक. ते म्हणले हो एवं ज्ञाता कुतम कर्म पुरेव्रपी मुमुक्षुभी कुरु कर्मेव तस्मातम पूर्वे पूर्वत. अनेक लोकांनी तसे कर्म केले आणि त्यामुळं तू पण त्याचप्रमाणे कर्मे कर आणि माझ्या प्राप्तीला येऊन मिळेल अर्जुना. आणि आणि अशा प्रकारे हो ह्या 15व्या श्लोकापर्यंतचा हा वृत्तांत आहे. तर असा वृत्तांत जर आपण फोडून वाचली गीता, आपण सरळ वाचित गेलो तर आपण गीता तर आपल्याला गीता कळत नाही. पण त्याचे तुकडे पाडून जर आपण गीता वाचली, आता हे बघा आपण 6-7 श्लोकाचा एक तुकडा पाडला तर त्याच्यामध्ये काय सांगितलं आहे तर हे तुम्हाला मी सांगितलं की काय सांगितलं आहे त्याच्यात. म्हणून हे असे तुकड्यानं जर गीता वाचली त्याचे पुन्हा थोडे आणि मग पुन्हा त्याचं जर आपण त्याचे अर्थ पाहिल्यानंतर त्याच्या काही शब्द येतं. शिप्रम म्हणजे काय, शिप्रम म्हणजे ताबडतोब, धर्मात्मा म्हणजे काय म्हणजे भक्त. तर असे हे शब्द आपण त्या गीतेमधून अनेक लोकांच्या गीता येतात, त्या गीतेमध्ये शब्द लिहिलेले अर्थ तर ते अर्थ आपण बघायचे आणि त्या अर्थानुसार मग गीतेचा अर्थ आपल्याला शब्दासह अर्थासह अर्थ कळतो. आणि याप्रमाणे अभ्यास केला तर आपलं निश्चितच आपल्याला गीता प्राप्त होते. गीतेचे तुम्ही ज्ञानी होऊ शकता. त्यामुळं तुम्हाला गीताचे ज्ञानी व्हायचं असेल तर याप्रमाणे अभ्यास करा आणि तुमचं भलं करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करतो. तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम.